हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा कोणत्या विषयावरती आहे हे थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा व्हिडिओ हा रिप्लांटेशनचा आहे. मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला माझ्या घरातील 2 स्नेक प्लांट दाखवणार आहे. एक म्हणजे ग्रीन स्नेक प्लांट आणि एक म्हणजे येलो स्नेक प्लांट. तर स्नेक प्लांट घरामध्ये का असला पाहिजे, आणि बरेच लोक म्हणतात की स्नेक प्लांट असल्याने घरातील हवा शुद्ध होते. तर हे कितपत खरं आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला मी दाखवते सर्वात आधी माझ्या घरातील हे ग्रीन स्नेक प्लांट. याची पाने ना गडद हिरव्या रंगाची आहेत आणि आणि जगभरात हे लोकप्रिय इंडोर प्लांट आहे. तर या रोपाला खूप कमी देखभाल करावी लागते आणि त्यामुळे ज्यांना झाडांची आवड आहे पण रोज वेळ देता येत नाही, त्यांच्यासाठी हे रोप एक उत्तम पर्याय म्हणून आहे. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिला फायदा म्हणजे या रोपाचा काय आहे माहिती आहे का? ह्या रोपामुळे ना घराची शोभा वाढते. कोणत्याही खोलीत हे रोप ठेवलं की त्या जागेला नैसर्गिक आणि आकर्षक लूक मिळतो बरं का. हॉल, बेडरूम, ऑफिस किंवा बाल्कनीमध्येही हे रोप एकदम छान आणि उठून दिसते. तर हे आहे माझ्या घरातील दुसरे येलो स्नेक प्लांट. म्हणजे ग्रीनच आहे आणि त्याच्या कडा बघा किती सुंदर अशा येलो कलरच्या आहेत. हे दोन्ही स्नेक प्लांट दिसायला जरी वेगळे असले ना, तरी त्यांची काळजी जवळपास सारखीच असते बरं का. आणि आता मी तुम्हाला सांगते याचा दुसरा फायदा. म्हणजे याला खूप कमी पाणी लागते आणि अनेक झाडांना रोज किंवा 2 दिवसांनी पाणी द्यावं लागतं. पण स्नेक प्लांटला माती पूर्ण कोरडी झाल्यावरच पाणी द्यावं. जास्त पाणी दिल्यास त्याची मुळेही ना कुजू शकतात. स्नेक प्लांटचा तिसरा फायदा काय आहे माहिती आहे का? प्रकाशातही हे रोप चांगलं वाढतं. त्यामुळे ज्यांच्या घरात थेट सूर्यप्रकाश कमी येतो ना, त्यांच्यासाठी हे रोप खूप योग्य आहे. मात्र अधूनमधून उजेड मिळाला तर वाढ अधिक चांगली होऊ शकते. आणि स्नेक प्लांटचा चौथा फायदा काय आहे माहिती आहे का? हे रोप अनेक वर्ष टिकू शकते. योग्य काळजी घेतली तर ना, ते सतत नवीन पाणी देत राहते आणि अधिक दाट होत जाते. स्नेक प्लांटचा आता पाचवा फायदा म्हणजे नवशिक्यांसाठी हे सर्वोत्तम रूप आहे. आणि बागकामाची सुरुवात करायची असेल तर स्नेक प्लांटपासून सुरुवात करायला काही हरकत नाही. तर सहावा फायदा म्हणजे हे रोप कमी जागेत सहज वाढतं आणि छोट्या कुंडीतही ते व्यवस्थित वाढू शकतं. त्यामुळे फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांसाठी हे उत्तम पर्याय आहे बरं का स्नेक प्लांट. आणि सातवा फायदा म्हणजे हे रोप ना सहज कुठेही वाढवता येतं. एक रोप मोठं झाल्यावर त्याचे भाग वेगवेगळे करून नवीन रोपे तयार करता येतात. आणि आठवा फायदा म्हणजे हे रोप ना खूप मजबूत असतं आणि वातावरणातील बदल, कमी पाणी किंवा थोडा दुर्लक्ष झालं तरी हे रोप सहज टिकून राहतं. आणि नववा फायदा म्हणजे हे रोप घरातील सजावटीसाठी खूप लोकप्रिय आहे आणि महागड्या डेकोरेशनपेक्षा एक सुंदर स्नेक प्लांट घराला वेगळाच लूक देतो. त्यामुळे माझ्या घरात तर मी लावलेलेच आहे, तुम्हीही लावा. आणि 10वा फायदा म्हणजे याची काळजी घेणं खूप सोपं आहे आणि चांगला निचरा होणारी माती, योग्य कुंडी आणि माती कोरडी झाल्यावर पाणी इतकंच केलं तरी हे रोप आनंदाने वाढतं. माझ्या घरातलं ना ग्रीन स्नेक प्लांट खूप छान वाढलेलं आहे आणि त्याची पानंही मजबूत झालेली आहेत आणि निरोगी आहेत पूर्ण. आणि येलो स्नेक प्लांट तर पाहिला तर खूपच सुंदर दिसतं आणि पाहुणे घरी आले की या रोपाकडे त्यांचं लक्ष नक्कीच जातं बरं का. तर मैत्रिणींनो, माझ्या मते प्रत्येक घरात किमान एक तरी स्नेक प्लांट असायलाच पाहिजे. आणि शक्य असलं तर ग्रीन आणि येलो अशी दोन्ही प्रकारची रोपं ठेवा. कारण यामुळे काय होतं माहिती आहे का? घराची शोभा वाढते आपल्या आणि झाडांची आवडही वाढते आपल्याला. तर अशी होती माझी आजची माहिती. त्यानंतर मी साईसोबत टाईम स्पेंड केलेला आहे आणि नंतर ही माझी मैत्रीण आहे आणि तर आम्ही दोघींनी अशा गप्पा मारलेल्या आहेत. थोडासा मी व्हिडिओही कॅप्चर केलेला आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली का ते मला तुम्ही नक्की सांगा आणि असेच माझे व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. तर आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.